मध्ये 1,56,000 मतांच्या फरकाने पाठवलं। महायुतीच्या उमेदवारांमध्ये आपण पहिल्या क्रमांकावर होतात आणि सर्व आमदारांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर होतात। असे कार्यसम्राट आमदार किसनराव कतोरे साहेब यांना विनंती आहे की आपण कृपया या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी मार्गदर्शन करावं। सन्माननीय आमदार किसनराव कतोरे साहेब। सर्वप्रथम सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खरं म्हणजे साहेब मला एक नवीन वर्षाची खऱ्या अर्थाने तुम्ही नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी वेळ दिली आणि एक योगायोग चांगला आहे की दोन्ही उमेदवारांचा, कारण तुम्ही येता आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार आला की दोन्ही उमेदवारांची सुरुवात तुमच्या या शुभ दिनी व्हावी, तुमच्या हस्ते तुमचा सत्कार व्हावा, यासाठी खऱ्या अर्थाने हा महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आणि मी मनापासून तुमचा आभार मानेल की कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने घाईघाईने का होईना तुम्ही एक क्षणाचाही विलंब न लावता या कार्यक्रमाला आलेत। मला माहिती आहे का तुमची खूप धावपळ होती, पण तरी सुद्धा तुम्ही थोडा सुद्धा विचार न करता या चांगल्या कार्यक्रमाला आज इथं आलात। आपल्याला सुद्धा या नवीन वर्षाच्या मनापासून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने महायुतीच्या माध्यमातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। शुभेच्छा देत असताना साहेब मला निश्चित आनंद वाटेल की आज तुमच्या बरोबर दोन्ही उमेदवार आपले बरोबर आहेत। भिवंडी लोकसभेचे आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, त्याचबरोबर कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आज त्याचबरोबर आमच्या सगळ्यांच्याच प्रत्येक शब्दाला मान ठेवणारे आणि बदलापूरला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं ज्यांचं काम असतंय, खरं मी त्यांना लुटण्याचंच आम्ही काम करतोय, ते बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आमचे भावी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार साहेब, माजी मंत्री आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, रामभाऊ पातकर, आमचे आरपीआयचे अध्यक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी दामलेजी, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे दुसरे आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर उल्हासनगरचे आमचे सहकारी आमदार कुमार आयलेनीजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, शिवसेनेचे आमच्या शहराचे प्रमुख वामनदादा म्हात्रे, त्याचबरोबर राजनजी घोरपडे, शरदजी तेली, राजेश पाटील, संभाजी शिंदे, मुरबाडमधून आलेले सर्व आमचे पदाधिकारी, विशेषतः संघटन मंत्री, कल्याण महापालिकेतले सर्व पदाधिकारी, बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सगळ्यांचं नाव घेण्याचा मोह टाळतोय। सगळ्यांना मनापासून मी गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आपण सगळेजण उपस्थित राहिलात। खऱ्या अर्थाने साहेब मोदी है तो मुमकिन है, या देशाचं वैभव जर आपल्या सगळ्यांना मिळालं असेल तर या देशाच्या पंतप्रधानांनी 10 वर्षातलं केलेलं चित्र हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या स्मरणात राहावं अशा प्रकारचं चित्र आहे। केवळ देशात नाही तर जगामध्ये भारताचं नाव एक चांगल्या प्रकारे उज्ज्वल करण्याचं काम ज्या नेतृत्वामुळे आपल्याला मिळालं आणि त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा 400 पार हा नारा घेऊन खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, आपले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजित दादा असतील,
या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण खूप मोठं या महाराष्ट्रात सुद्धा विकासाची दिशा बदलण्याचं काम केलं। मोदी साहेबांचे विचार हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे। काही ऐतिहासिक निर्णय असे आहेत की कधी कोणाच्याही लक्षात नव्हतं राम मंदिर बनेगा कि नहीं बनेगा ये कोई बता नहीं सकता था, पण ज्या ठिकाणी बोलले त्याच ठिकाणी आपण सगळे साक्षीदार केले आणि राम मंदिर अयोध्यामध्ये त्याच जागेवर झालं। कुठेही थोडा सुद्धा कुठं आवाज झाला नाही आणि आज देशामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारचं चित्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाने निश्चितपणे एक तयार झालं आणि त्याचा तीच ताकद तोच आशीर्वाद तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळून केवळ तेच नाही असे काही ऐतिहासिक निर्णय आहेत शेतकऱ्यांसाठी। कोणाच्याही स्वप्नात नव्हतं आमच्या शेतकऱ्याला पेन्शन मिळेल, सातबारा असेल। मी नेहमी तुम्हाला कल्पना देत असतो किंवा बोलत असतो नशिबाला एकतरी सातबारा हवा, तो यासाठी की देशाच्या पंतप्रधानांनी तुम्हाला जी एक चांगल्या प्रकारची योजना तयार केली, सातबारा गेला तर ते निधी मिळणार नाही आपल्याला। आणि म्हणून मोदी साहेबांनी सुरू केलं, पण त्याचबरोबर राज्य सरकार सुद्धा थांबलं नाही। राज्य सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये अजूनही पुढे पाऊल टाकलं आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने अजितदादांच्या मार्गदर्शनाने आमच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचा सुद्धा हिस्सा मिळायला सुरुवात झाली। एक ऐतिहासिक निर्णय, हा निर्णय कधी झालाच नव्हता आजपर्यंत आणि एक वेगळ्या विचारातून आपण हे घडत चाललेलो आहोत। कितीतरी 370 कलम कोणाच्या स्वप्नात नव्हतं निघेले, पण काढलं त्याच्यावर खूप काही तुम्हा आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे। पण आज राज्यामधलं आपण जर चित्र पाहिलं, देशातलं चित्र पाहिलं, प्रत्येकाच्या तोंडात एकच आहे, पुन्हा एक बार मोदी सरकार। आणि हीच खऱ्या अर्थाने आपली सुरुवात या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना करायची आहे। दोघांना शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आज पहिलाच मेळावा महायुतीचा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात। साहेब कुठल्याही प्रकारचं पत्रक नाही, फक्त निरोपाने ही सगळी मंडळी आलेली आहे। कार्यालयाच्या उद्घाटनाचं औचित्य ठेवलं आणि त्यामध्येच महामेळावा आम्ही तयार केला, आपण येता म्हणून। नाहीतर फक्त कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि चांगल्या विचारातून एक चांगला एक या मतदारसंघातलं चित्र थोडं तुम्हाला सांगायला मला हरकत नाही। 4,47,000 मतदान आहे महाराष्ट्रामध्ये। सगळ्यात जास्त 511 बूथ आहेत आणि केवळ बूथ नाहीत तर ताकदीने उभा राहणारा कार्यकर्ता प्रत्येक बूथवर आहे। निश्चितपणे त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने आमच्या भगिनी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, एक वेगळी ताकद या मतदारसंघात उभी राहते। आणि निश्चित शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्यांचा एक दिलाने जर काम चांगलं झालं तर मला वाटतं या मतदारसंघामधला निर्णय हा सगळ्यात चांगला होऊ शकेल। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की या मतदारसंघाचं चित्र खऱ्या अर्थाने जे उभं राहत आहे ते आपल्या आशीर्वादाने। केवळ तेच नाही तर तुम्ही देता नाही तर काही कंजूशी आम्हाला केलेलीच नाही। आज शिंदे साहेब आणि तुम्ही मागाल तशा प्रकारचा, मागच्या टायमाला आम्ही MMRD ला तुम्ही होतात, आम्ही दोघे जण, मी वेगळं मागायचं आणि कपिल पाटील वेगळे मागायचे। आता उलट चाललंय आमचं, वामन मात्रे मागतात शिंदे साहेबांच्याकडं, मी मागतो तुमच्याकडं आणि मध्येच दरोडा टाकतो आम्ही कोणाकडं, रवींद्र चव्हाणांच्याकडं। या मतदारसंघात सगळ्यात जास्त निधी असेल तर तो तुमच्या आशीर्वादातून आहे, या सरकारच्या माध्यमातून होतोय। आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये संपूर्ण रस्ते खड्डेमुक्त तर आहेतच आहेत, आता डांबर मुक्त करतोय। सगळे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करतोय, एकही रस्ता डांबराचा नसेल अशा प्रकारचं चांगलं चित्र या मतदारसंघात या विभागाच्या माध्यमातून होतंय। आणि तुम्ही आम्ही सगळ्यांच्या ताकदीने एक खूप मोठी ताकद या मतदारसंघात तुम्ही आम्हाला दिलेली। खूप मोठ्या प्रमाणातलं ज्यावेळेला मतदान वाढते त्या टायमाला आमच्या सगळ्या पक्षांची जबाबदारी येते। निश्चितपणे वेगळ्या विचारातून आम्हाला सगळ्यांना एकत्रपणे काम केलं पाहिजे। आणि दुसऱ्या विचारातून कल्याण मतदारसंघात सुद्धा, कारण कल्याण मतदारसंघ सुद्धा पूर्वीचा आमचा अंबरनाथचा भाग होता आणि परवा सहज मी प्रचाराला गेलो होतो, मला त्यांनी माझीच आठवण करून दिली। खड्डेमुक्त ज्या मतदारसंघातून खड्ड्यात गाडी पडली का मतदारसंघ बदलला, त्यांनी सांगितलं तुमच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही कल्याण लोकसभा सुद्धा खड्डेमुक्त करतोय। मनापासून तुमचं स्वागत करेन आणि निश्चितपणे शिंदे साहेब तुम्हाला सुद्धा
याच मतदारसंघाची ताकद कल्याण मतदारसंघात सुद्धा आम्ही देण्यासाठी आम्ही सगळे वचनबद्ध आहोत। निश्चितपणे तुमच्या पाठीशी हे आशीर्वाद आहेतच, पण तुमच्या दोघांचं फक्त एकच आहे, दोघांना विनंती, रेल्वेवर लक्ष द्या। आमच्या रेल्वेचा प्रश्न बदलापूर असेल पार अगदी तुम्हाला सगळ्यात आमच्या महिला रेल्वेमध्ये कसा प्रवास करतात त्या फक्त ज्या प्रवास करतात त्याच महिलांना त्याची कल्पना असेल। साहेब खूप अवघड अवस्था आहे आमची, आणि रेल्वेवर दोन्ही या खासदारांनी जर चांगली ताकद लावली आणि तुमचा आशीर्वाद तर आहेच, आणि त्या ताकदीने आपल्याला चौथी पाचवी लाईन जी आहे ती लवकर पूर्ण करण्यासाठी या दोन्ही खासदारांनी पुढचा पहिला प्रश्न लोकसभेमध्ये यांनी तोच करावा की कर्जत पर्यंत असेल कसाऱ्यापर्यंत असेल सगळी रेल्वे स्टेशन अशा प्रकारची फुल झालेली आहेत की आमच्या महिलांना उभं राहायला सुद्धा तिथं जागा मिळत नाही, आणि म्हणून रेल्वेच्या प्रश्नावरच खरी ताकद तुम्ही लावली तरच खऱ्या अर्थाने या मतदारसंघातल्या आमच्या रेल्वेच्या माध्यमातून सगळं चांगलं काम होऊ शकेल अशी माझी आग्रही त्यांना विनंती राहील। निश्चितपणे आपण इथं आलात, आमची कांजूरमार ऐरोली शिलपाटा अंबरनाथ बदलापूर मार्गी लावले, त्याचा डीपीआर तयार होत आलाय, आता आपण थोडा अधिवेशनच्या आचारसंहिता संपल्यावर आमची एकदा ती मेट्रोला सुद्धा दिशा द्या आणि बदलापूरची दिशा बदला, अशा प्रकारची तुम्हाला माझी आग्रहाची विनंती राहील। साहेब या मंडळीने खूप प्रेम केलंय, खूप काही मागण्यासारखं आहे। आमच्या नदी संवर्धनाचा विषय, नदीचा पूर मागच्या वेळेला आला त्या टायमाला आपण स्वतः लक्ष दिलं होतं, आता त्या नदीचं संवर्धन करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून आपण जर पार पाडली तर मला वाटतंय बदलापूर अंबरनाथ ही शहरं पाण्यापासून सुद्धा सुखी होतील आणि त्यांना कुठेतरी एक वेगळी दिशा मिळेल। आपण नक्कीच त्यामध्ये आम्हाला मदत करता। रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन तिचा खऱ्या अर्थाने खरं म्हणजे तुमच्याशी चर्चा झालेली आहे, मुख्यमंत्र्यांशी झाले, साहेब कोणाच्या सुपीक डोक्यातून ती टाकली हेच कळलं नाही आम्हाला, काही म्हणजे काही संबंधच नाही। टेकडीवर पण रेड लाईन दाखवून टाकले, ब्ल्यू लाईन दाखवून टाकले, काही पाहिलेलं नाही, आणि त्यामुळे अर्धा अधिक जास्त भाग आमच्या शेतकऱ्यांचा त्यामध्ये बाधित होतो। आपण आम्हाला आचारसंहितेच्या अगोदर शब्दही दिलाय की ताबडतोब त्याच्यावर आपण निर्णय घेऊ, आम्ही सगळेच जण त्या बाबतीमध्ये करू। निश्चितपणे तुम्ही आणि मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आम्हाला दिलासा द्याल। साहेब खूप काही मागायचं नाही, आज फक्त आशीर्वाद या दोघांना तुम्ही द्या, आणि दोघांना आशीर्वाद देत असताना नाही त्यांचा आशीर्वाद आज गुढीपाडवा आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही इथे येऊन आशीर्वाद द्यायला आलेत। आमची जनता तोच आशीर्वाद मागते की तुम्ही येऊन आम्हाला सांगावं आणि चांगल्या विचारातून घडवावं आणि एक चांगल्या विचारातून करावा। मनापासून आमच्या काही योजना आम्ही करत असतो साहेब। मगाशी त्या कन्याचा सत्कार तुमच्या हस्ते केलं, कन्याच्या बरोबर मी साहेब भाग्यवान अशा गोष्टीच आहे, प्रत्येकाला एक जावई असतो, एकच जावई असतो प्रत्येकाला किंवा दोन आताच्या याच्यामध्ये, माझ्यासारखा नशिबान मीच आहे। 3,500पेक्षा जास्त जावई असलेला आमदार इथंशी आहे। ठरवलं ना की रोज एका जावयाकडे ना पोरीकडे जायचं तरी आयुष्य माझं पूर्ण होईल। एक चांगल्या विचारातून ज्या महिलेला त्यांचा पती गेलाय त्यांच्या मुलीचं कन्यादान करण्याची एक योजना आमदार कन्यादान योजना म्हणून आम्ही सुरू केले आणि खूप चांगला प्रतिसाद त्यामध्ये मिळतो। प्रतिसाद मिळण्यापेक्षा खूप दुःखद गोष्ट आहे ती, पण एक खरा समाधान मिळतंय का एका मुलीचं कन्यादान करायला जर आम्हाला ते मिळत असेल तर आमच्यासारखं भाग्यवान आम्ही। अशा कितीतरी गोष्टी आहेत की ती सामाजिक बांधिलकी घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत असतो। आमच्या कालच आरोग्य दिन होऊन गेला 7 तारखेला साहेब, जागतिक आरोग्य दिनाचा। सगळ्यात जगातला मोठा डोळा बदलापूरमध्ये आपण हॉस्पिटल उभं करतोय आणि अशा प्रकारचं करतोय। तुम्ही त्यांना नेहमीच आशीर्वाद दिलेले आहेत, साकीब गोरे अशा प्रकारचा 9 रुपयाला चष्मा, अशा प्रकारचं एक चांगलं जनतेला विचारावं, जनतेसाठी काय द्यावं, जनतेसाठी काय पाहिजे हे खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांच्या मध्ये मागण्याची तुमच्याकडून अपेक्षा असते आणि तेच फक्त आम्ही मागत असतो। आणि दुसरंही तुम्ही आम्हाला चांगलं बदलापूरला दिलंय, एकावर एक आमदार फ्री दिलाय। मी एकटाच होतो, ज्ञानेश्वर म्हात्रेंना तुम्ही आमदार केलं आणि खऱ्या अर्थाने एकावर एक फ्री 2 आमदार आम्ही झालो। त्यामुळे आता ताकद वाढली आमची,
ताकदीने आम्ही खऱ्या अर्थाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून एक मला खरं म्हणजे साहेब गाणं आठवतंय, मी माझ्यापेक्षा तुम्ही खूप चांगलं बोलता ते, ना मांगू सोना चांदी ना मांगू हिरा मोती, मैं तो बस विकास मांगू रे, दे दे रे साहिबा फडणवीस साहिबा, मुझे फिर विकास ही दे दे. बदलापुर का होगा, अमरनाथ का होगा, थाने डिस्ट्रिक्ट का होगा, विकास के सिवाय हम लोग दूसरा कुछ मांग नहीं रहे. रवि चव्हाण को भी मालूम है, मी देत असता तो देत रहा, हेच फक्त आशीर्वाद मागतो. मात्रेंचं नाव माझं खटकलंय, मी सांगेन तुम्हाला भेटले. त्यामुळे नक्कीच चांगल्या विचारातून आपण आलात. खरं म्हणजे मला सगळ्यात चांगला आनंदाचा क्षण आज आहे, तो पाडवा आहे. आणि पाडव्याला या दोन्ही उमेदवारांचा खऱ्या अर्थाने आज चांगला उपयोग आपण याचा करून घेतला. कार्यालय हे निमित्त होतं. साहेबांनी सहज मी बोलून गेलो आणि त्यांनी सांगितलं नाही मी स्वतःच येतो. एवढ्या धावपळीमध्ये खरं म्हणजे मला सांगायला सुद्धा खराब वाटत होतं, एवढं धावपळ असताना सुद्धा त्यांनी आपल्याला येऊन इथं चांगल्या प्रकारची मार्गदर्शन करतील त्यात शंका नाही. पण सगळ्यात जास्त काम आपल्या मतदारसंघामध्ये देण्याचं करतात ते या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांच्याकडून खूप चांगली ताकद आपल्या मतदारसंघात उभी राहते आणि तोच फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं तुमचं मी मनापासून स्वागत करतो, शुभेच्छा देतो आपल्याला आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय वामनजी म्हात्रे हे आदरणीय देवेंद्रजींचं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं स्वागत करतायत. आणि यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार ज्यांना आपण तिसऱ्यांदा संसदेत पाठवणार आहोत ते सन्माननीय श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. सन्माननीय श्रीकांतजी एकनाथ शिंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आवाज मुलांचा जास्त आला तुमच्यापेक्षा. छत्रपती शिवाजी महाराज की. आज या महायुतीच्या पहिल्याच अशा संयुक्तिक कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित आपल्या या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील साहेब, त्याचबरोबर किसन कतोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जगन्नाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, पाटकर साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर नरेंद्र पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर ज्ञानेश्वर म्हात्रेजी उपस्थित आहेत, कुमार आयलानीजी या ठिकाणी उपस्थित आहेत, वामन म्हात्रेजी. सर्वप्रथम मी सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मी या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री महोदयांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून ते या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहिले. आज किसन कथोरे साहेबांनाही मी या ठिकाणी अभिनंदन त्यांचं करतो की त्यांच्या आज या कार्यालयाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री महोदयांच्या हातून जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. मला वाटतं खऱ्या अर्थाने आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी प्रचार तर अगोदरच सुरू झाला होता, पण या ठिकाणी एक औपचारिकता जी आहे ती या प्रचाराला या ठिकाणी आली. एकत्र महायुतीचा मेळावा जो आहे तो या ठिकाणी आपण घेतलात. हे दोन्ही मतदारसंघ मला वाटतं एक दुसऱ्याला खेटून हे मतदारसंघ आहेत आणि या दोन्ही मतदारसंघामध्ये जी गेल्या 10 वर्षामध्ये झालेली कामं आहेत ही लोकांना त्या ठिकाणी दिसत आहेत. लोक त्या ठिकाणी जे आहे तो अनुभव करतायत. मोठ्या प्रमाणामध्ये
या दोन्ही मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम जे आहे हे राज्य सरकारच्या माध्यमाने अगोदरच्या 5 वर्षामध्ये पण आणि आत्ताच्या 2 वर्षामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये निधी जर कुठे आला असेल हा कल्याण आणि भिवंडी लोकसभेमध्ये या पूर्ण मतदारसंघामध्ये आला। आज त्याची प्रचिती जर आपल्याला कशातून घ्यायची असेल तर मोठमोठे रस्ते असतील, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मोठमोठे ब्रिज असतील, रेल्वेची कामं असतील। मला वाटतं या ठिकाणी आता किसन कटोरे साहेबांनी जेव्हा सांगितलं की रेल्वेवरती जे आहे हे आपण लक्ष दिलं पाहिजे, मी आपल्याला 2014च्या अगोदरची परिस्थिती जी आहे जर आपण डोकावून पाहिलं रेल्वेकडे तर 2014च्या अगोदरची परिस्थिती रेल्वे स्टेशनवरती जे रेल्वेने प्रवास करत होते लोक त्यांना ती माहिती असेल की 2014च्या अगोदर जे आहे ते चांगले प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी नव्हते, लोकांना शौचालय नव्हती, लोकांना FOBs नव्हते, लोकांना एक्स्ट्रा गाड्या नव्हत्या, लोकांना जे आहे हे जीव मुठीत घालून जे आहे हे रेल्वेने प्रवास त्या ठिकाणी करावा लागत होता। पण आज जर आपण रेल्वेकडे पाहिलं की लोकांच्या ज्या समस्या आहेत रेल्वेच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या, मी तर ऐकत होतो की 5th आणि 6th लाईन 5वी 6वी लाईन गेले अनेक वर्ष लोक ऐकत होते। माझ्या अगोदर खूप लोकप्रतिनिधी झाले, कपिल पाटील साहेबांच्या अगोदर खूप लोकप्रतिनिधी झाले आणि खूप सरकारी आले, तेव्हा 5वी आणि 6वी लाईन वरती जे आहे हे लोकांचा प्रचार 20 वर्षापासून चालू होता की 5वी आणि 6वी लाईन होणार, 5वी आणि 6वी लाईन होणार। पण या देशामध्ये जेव्हा 2014 मध्ये बदल आला, या 2014 मध्ये या देशाचं नेतृत्व जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात गेलं, तेव्हा या रेल्वेमध्ये खऱ्या अर्थाने फरक यायला लागला आणि 5वी आणि 6वी लाईन गेले अनेक वर्ष आपण ज्याची वाट बघत होतो ती 5वी आणि 6वी लाईन जी आहे ही पूर्णत्वास आली। त्याचबरोबर आता तुमची 3री आणि 4थी लाईन, ती 3री आणि 4थी लाईन देखील लोक खूप वर्षापासून वाट बघत होते। ही 3री आणि 4थी लाईन पण पाटकर साहेब बरोबर ना, ती पण मंजूर या ठिकाणी झाली आणि त्याचं काम देखील त्या ठिकाणी चालू झालं आणि भविष्यात जेव्हा ही 3री आणि 4थी लाईन पूर्ण होईल तेव्हा रेल्वेच्या फेऱ्या ज्या आहेत त्या अजून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी वाढणार आहेत। जेव्हा 5वी आणि 6वी लाईन या ठिकाणी झाली तेव्हा लोकांना जे आहे अतिरिक्त AC लोकल, कधी लोकांनी विचार केला नव्हता की रेल्वेच्या AC कंपार्टमेंट मधून जो आहे लोकल मधून जो आहे तो आपल्याला गारेगार जो आहे तो त्या ठिकाणी प्रवास करता येणार आहे, पण हे शक्य झालं फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमाने जे आहे की त्यांनी या रेल्वेचा जो आहे तो चेहरा मोहरा बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या टायमाला जे आहे 2014 पासून त्याचा बदल सुरू झाला आणि तेव्हापासून रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्या, जिथे रेल्वे ट्रॅक नव्हते तेव्हा रेल्वे ट्रॅक त्या ठिकाणी झाले। आपल्या या अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली रेल्वे स्टेशनचं उदाहरण घ्या। चिखलोली रेल्वे स्टेशन साहेब या ठिकाणी लोकांनी 25-25, 30-30 वर्ष अगोदर चिखलोली रेल्वे स्टेशनची ऍडव्हर्टाईज केली आणि या ठिकाणी गृहसंकुलं बांधली आणि घरं विकली। चिखलोली स्टेशन काय तेव्हा होत नव्हतं। चिखलोली स्टेशन देखील जे आहे हे या ठिकाणी जे आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे चिखलोली स्टेशन देखील या ठिकाणी मंजूर झालं आणि त्या चिखलोली रेल्वे स्टेशनचं काम देखील चालू झालेलं आहे। तर अशी कामं जी आहेत रेल्वेमध्ये जी आहेत ही मोठा बदल या रेल्वेमध्ये करण्याचं काम आपल्या केंद्र सरकारने त्या ठिकाणी केलं। त्याचबरोबर वंदे भारत, कधी कोणी विचार केला नव्हता की वंदे भारत सारख्या ट्रेन ज्या आहेत, AC कोचेस ज्या आहेत, लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी मिळतील, पण आज वंदे भारत ट्रेन देखील त्या ठिकाणी चालू झाल्या। काही ट्रेन्स ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये मिळाल्या। त्याचबरोबर राजधानी, कधी कोणी विचार केला नव्हता की राजधानी कल्याणमध्ये थांबेल, ती कल्याणमध्ये थांबवण्याचं काम देखील या ठिकाणी आम्ही दोघांनी केंद्रामध्ये पाठपुरावा करून राजधानी देखील या ठिकाणी थांबायला लागली। मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो, आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय देखील आहेत, भविष्यामध्ये अजून फेऱ्या ज्या आहेत या आपल्याला या कल्याण आणि अंबरनाथ आणि बदलापूर या सगळ्या भागामध्ये जे आहे जेव्हा 3री आणि 4थी लाईन कंप्लीट होईल तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे रेल्वेच्या फेऱ्या त्या ठिकाणी वाढतील आणि लोकांना मोठा जो आहे तो बदल त्या ठिकाणी दिसेल, लोकांना जो आहे तो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रवास त्या ठिकाणी करता येईल। त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये MMRDAच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला, रस्ते झाले, ब्रिजेस झाले, गल्लोगल्ली जे आहेत अंबरनाथ बाजूला आहे, या अंबरनाथ मध्ये एकही रस्ता जो आहे तो अगोदर सिमेंट कॉन्क्रीटचा नव्हता,
आज अंबरनाथची अशी परिस्थिती आहे की एकही रोड असा राहिलेला नाही की तो सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला नाही. प्रत्येक गल्लीमध्ये पण जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जे आहेत ते त्या ठिकाणी झालेले आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही या ठिकाणी दिवस रात्र काम करतायत. आणि गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हापासून हे सरकार या ठिकाणी आलं तेव्हापासून मला वाटतं साहेब या ठिकाणी रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपल्या या सरकारने केलं. आपण तिघांनी या ठिकाणी केलं की रोज मोठमोठे निर्णय जे लोकांसाठी, तळागाळातील लोकांसाठी या ठिकाणी घेण्यात आले. त्या ठिकाणी बसची व्यवस्था, महिला या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये बसलेल्या आहेत. लोकांना जे आहे ते एसटीचा प्रवास जो आहे महिलांना 50% डिस्काउंट मध्ये करण्याचं काम देखील आपल्या या सरकारने केलं. मोठ्या प्रमाणामध्ये एसटी पहिली लॉस मध्ये होती. जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा एसटी पण तोट्यात आली आणि महिलांना पण फायदा त्या ठिकाणी, एसटी पण फायद्यात आली आणि महिलांना देखील त्या ठिकाणी फायदा झाला. 75 वर्षावरील नागरिकांना जे आहे फ्री मध्ये त्या ठिकाणी जे आहे हे प्रवास त्या ठिकाणी करता येतोय. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी याचा लाभ घेतला. त्याचबरोबर माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही अभियान जो आहे हा राज्य सरकारने सुरू केला. त्याचबरोबर लेक लाडकी म्हणजे मुलगी जन्माला आल्या आल्या जे आहे तिच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये टाकण्याचं काम देखील आपल्या या सरकारने केलं. आणि ती 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या अकाउंटमध्ये 1 लाख रुपये जे आहे हे जमा करण्याचं काम, तिची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलं. जेणेकरून तिचं शिक्षण जे आहे हे कधी पैशा अभावी जे आहे हे अर्धवट राहता कामा नये. एवढे मोठे निर्णय जे आहेत, एवढे चांगले निर्णय जे आहेत या सरकारने आपल्याला घेतले. आणि आपण तुम्ही पाहताय की तिघही दिवस रात्र कधी झोपतात, कधी उठतात, त्याचा ठाव ठिकाणा नाहीये महाराष्ट्राला. त्याच्यावरती आता रिसर्च बसवलेली आहे की अशा प्रकारे काम जे आहे हे या सरकारचं या ठिकाणी चालू आहे. आपल्याला माहिती आहे अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये काय झालं आणि आत्ताच्या 2 वर्षामध्ये कशा प्रकारे काम होत आहे. आणि ही आता जी निवडणूक लागलेली आहे ही लोकसभेची निवडणूक आहे. ही कुठल्या एका व्यक्तीची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे. देशाला दिशा देणारी निवडणूक आहे. आणि देशाला ज्या मार्गावरती गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजी घेऊन गेलेले आहेत त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे ही निवडणूक आहे. म्हणूनच ही निवडणूक जी आहे आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी महत्वाची आहे. इथे काय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे किंवा कपिल पाटील जे आहे निवडणूक लढत नाही. इथे जे आहे हे निवडणूक जी आहे ती देशाची आहे. ही निवडणूक मोदीजींची आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना जे आहे तन मन धन लावून जे आहे त्या निवडणुकीमध्ये काम करायचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या दोन्हीही जागा कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा जी आहे ही मोठ्या फरकाने जी आहे या ठिकाणी जिंकून आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे. बोलायला खूप काही या ठिकाणी आहे, खूप कामं जी आहे या मतदारसंघामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये झालेली आहेत. पण जेव्हा आता साहेबांनाही पुढे जायचं आहे म्हणून आटोपतो या ठिकाणी घेतो. पण एवढंच लक्षात ठेवा की ज्या राजपथावरती जे आहे आज आपला देश निघालेला आहे त्याला अजून पुढे घेऊन जायचं असेल, अजून विकसित भारताकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी जे आहे प्रत्येक मतदाराकडून जे आहे ते मतदान करून घेणं तितकंच महत्वाचं आहे. तरच आपण जे म्हणतो की आपकी बार 400 पार आणि आपकी बार फिर से एक बार मोदी सरकार, हे तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण सगळे लोक जे आहेत हे जोमाने त्या ठिकाणी कामाला लागू. जास्तीत जास्त लोकांना जे आहे ते त्या ठिकाणी मतदान जे आहे, कारण की आपलं मतदान जे आहे 20 मेला आहे. लोक मध्ये जे आहे ते गावी जाऊ शकतात. कोण कोण गावी जात आहे बाबा, गावी जात असतील तर लवकरात लवकर जे आहे ते आपण गावावरून जे आहे हे परत आलं पाहिजे. जेणेकरून जास्तीत जास्त मतदान जे आहे हे या लोकसभेमध्ये होईल आणि दोन्हीही उमेदवार जे आहेत महायुतीचे मोठ्या फरकाने पुन्हा एकदा निवडून येतील आणि पुन्हा मोदीजींचे हात बळकट करून जे आहे हे पुन्हा या देशाला जे आहे त्या विकसित भारताच्या दिशेला जे आहे ते घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करतील. पुन्हा एकदा मी किसन कथोरे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो की आपल्या नवीन कार्यालय जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्ह्याचे नेते, सन्माननीय
रवींद्र चव्हाण साहेब यांना विनंती आहे, आपण कृपया मार्गदर्शन करावं. बदलापूर आणि आसपासच्या परिसरासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत अनेक कोटी रुपयांचा निधी देणार आहे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब. जोरदार टाळ्या रवींद्रजी चव्हाण साहेबांसाठी. आपणास विनंती आहे, आपण या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी मार्गदर्शन करावं. सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण घोषणा द्यायच्या. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे महायुतीचा. साहेब ही घोषणा यासाठी दिली की हा बदलापूर नगर परिषद जी आहे, या नगर परिषदेमध्ये 47 प्रभाग आहेत आणि हे 47च्या 47 प्रभाग हे महायुतीचे आहेत. आशिष सुद्धा बसलाय, वामन शेठ इथे आहेत, आणि कथोरे साहेब पण इथे आहेत, राजन घोरपडे आहेत. ही सर्व मंडळी महायुतीचेच सर्व या ठिकाणी नगरसेवक आहेत. त्यामुळे या ठिकाणी होणारं मतदान इथल्या असणाऱ्या फक्त महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी हे मतदान आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आपले सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी या देशाचा आणि देशातील असणाऱ्या सर्व घडामोडी लक्षात घेता या देशाला महासत्ता बनवण्यासाठी या महायुतीची किती आवश्यकता आहे हे जाणून घेऊन या लोकसभेमध्ये महायुतीला आपण सर्वांनी किती ताकदीने काम करायचं आहे त्यासाठी आज या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेत. माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी आपल्याला या अगोदर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला आहे याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त पण एक गोष्ट फार महत्वाची आहे. ही निवडणूक ही विकासाला मतदान करण्यासाठी तर आहेच, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या सर्वांचं आणि आपल्या बरोबर आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे उज्ज्वल जर तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं असेल तर 20 मे हा दिवस जो आहे हा दिवस तुम्हाला आम्हाला सर्वांना फार महत्वाचा आहे. या दिवशी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी संकल्प करणं गरजेचं आहे की या बदलापूर शहरामध्ये होणारं प्रत्येक मतदान, प्रत्येक बूथवरती होणारं मतदान हे 80% पेक्षा जास्त, 80% पेक्षा जास्त हे महायुतीला झालं पाहिजे. या ठिकाणी असणारे लोकप्रिय खासदार कपिल पाटील आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना झालं पाहिजे. हा संकल्प करण्याची ही वेळ आहे. मला खात्री आहे वामन शेठनी सांगितलं की रवी शेठ तुम्ही बोलताना जरा चुकताय, 70-80% नाही 90% म्हणा. हे जर ते सांगत असतील तर साहेब तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी जी मदत किंवा या सगळ्या गोष्टी जे एवढ्या 10 वर्षामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात, आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात, अजितदादांच्या नेतृत्वामध्ये या भागांमध्ये ज्या विकासाचा जो महामेरू जो या भागांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सुद्धा संपूर्ण ठाणे जिल्ह्याला जवळजवळ 7,500 कोटी रुपये या संपूर्ण भागासाठी दिलेत. त्यामुळे हे सर्वच्या सर्व शक्य कशामुळे झालंय तर फक्त ना फक्त सबका साथ सबका विकास या एकमेव विचाराने आदरणीय पंतप्रधान ज्या पद्धतीने देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहेत तीच महासत्तेकडे नेण्याची प्रक्रिया तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे न्यायची आहे. मला खात्री आहे तुम्ही आणि आम्ही सर्वजण त्याच दिशेने जाऊन काम करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि यानंतर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कार्यसम्राट खासदार भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे विश्वासू साथीदार सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावा, ज्यांना आपण तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने भिवंडी लोकसभा मतदारसंघात लोकसभेत पाठवणार आहोत ते सन्माननीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। सन्माननीय कपिलजी पाटील साहेब। बदलापूर शहरातील महायुतीच्या मेळाव्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण, लोकसभेतील माझे सहकारी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, माजी मंत्री आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, आमदार किसनजी कथोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष मधुकर मोपे, शहर अध्यक्ष शिवसेनेचे शहर अध्यक्ष वामन शेठ म्हात्रे, रामभाऊ पातकर, आशिष दामले, हेमंत म्हात्रे, शरद म्हात्रे, एकनाथ शेलार, राजन घोरपडे, उल्हास बांगर, श्रीधर पाटील, संजय भोईर, रवी पाटील, शरद तेली, धनराज गायकवाड, दिनेश उगडे, प्रभाकर पाटील, मुकेश विशे, जितेंद्र डाकी, बाळा कामरी, उज्ज्वल देशमुख, राकेश गरुड, श्री घोडविंदे, शरद म्हात्रे घेतलं ना नाव शरद म्हात्रे, शरद म्हात्रे, मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक, सर्व सन्माननीय, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनीनो, साहेब मी नेहमी सांगतो मला लिहून दिली तेवढी मी नावं घेतली, तर चुकून कोणाचं राहिलं असेल तर माझी जबाबदारी नाही, लिहून देणाऱ्याला पकडा, नाही तर माझी निवडणूक आहे, सांगाल माझं नाव नाही घेतलं का तुला बघतो आता, कृपा करून असं काही करू नका। सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं हे नवीन वर्ष, नवीन दिशा, नवीन आशा, नवीन आकांक्षा आणि ज्यांच्या नेतृत्वात आज आपल्या प्रचाराची सुरुवात होत आहे त्यांच्या नेतृत्वाला अजिबातच नाही कक्षा, अशा सर्व गुण संपन्न नेतृत्वाने आपल्या दोन्ही महासभांच्या, दोन्ही लोकसभेच्या महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही, 100% विजयाचा पूर्ण आहे दिलासा। मला आपल्याला विनंती करायची आहे, आपण 2 वेळा मला आशीर्वाद दिला, या ठिकाणी लोकसभेत पाठवून आपली सेवा करण्याची संधी दिली, पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे मी आशीर्वाद मागायला आलेलो आहे। मला विश्वास आहे या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सगळेच मतदार, सगळी जनता हे 100% मोदीजींनी देशामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासाच्यामुळे जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे त्या विश्वासाच्यामुळे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मला आशीर्वाद देतील आणि लोकसभेमध्ये पाठवतील, या बाबतीत माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। मी फार जास्त लांबलचक भाषण करणार नाही, कारण उमेदवारांनी जास्त बोलायचं नसते, उमेदवारांनी फक्त विनंती करायची असते। पण आमदार साहेबांनी सांगितलं की रेल्वेकडे लक्ष द्या। बदलापूर रेल्वे स्टेशन होम प्लॅटफॉर्मची 1980 सालापासूनची मागणी होती, मोदीजींच्या नेतृत्वात, मोदीजींच्या आशीर्वादाने आपण तो मंजूर केला, पूर्ण केला। मागच्या महिन्यात रावसाहेब दानवे साहेब आले, त्यांच्या हस्ते त्याचं आपण उद्घाटन केलं आणि लोकांना ते समर्पित करून टाकलं। निश्चितपणाने कधी इतक्या वर्षाची जी मागणी होती ती मागणी पूर्ण करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आहे। याच बदलापूर स्टेशनचा कायापालट करण्याच्यासाठी
बदलापूर स्टेशन रेल्वे स्टेशन एअरपोर्टच्या धर्तीवर त्याचा विकास करण्यासाठी 65 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर झालेला आहे. आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये शहाड आहे, टिटवाळा आहे, हे 2 रेल्वे स्टेशन सुद्धा एअरपोर्टच्या धर्तीवर त्यांचा विकास होणार आहे. बदलापूरमध्ये 5 एक्सलेटर, 3 लिफ्ट, कॅन्टीन, डेक, बुकिंग विंडो या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा विकास आपण या बदलापूर स्टेशनचा केलेला आहे. निश्चितपणाने अजून त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे म्हणून सन्मान्य आमदार साहेबांनी सूचना केली. त्या सूचनेवर निश्चितपणाने आम्ही दोघेही खासदार विचार करू आणि येणाऱ्या ह्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणाने बदलापूरमध्ये ज्या रेल्वेच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही दोघेही 100% प्रयत्न करून त्या समस्यांचं निराकरण करू. अशा प्रकारची शाश्वती आपल्याला मी या ठिकाणी निश्चितपणाने देईन. मला एक गोष्ट निश्चितपणाने सांगितली पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. मी महायुतीचा उमेदवार असलो तरी मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे, भारतीय जनता पक्षाचा आहे. पण माझी उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर पहिला फोन अजितदादांचा आला. त्यांनी सांगितलं मी माझ्या सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे, अजून कोणाला सांगायचं असेल तर तुम्ही लिस्ट द्या, मी त्यांच्याशी बोलतो, तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही 100% तुमच्या पाठीशी आहोत. आणि त्यानंतर सगळ्यात आधी माझी उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीही या शहरामध्ये या शहराचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी शिवसेनेच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन कशा पद्धतीने 2024च्या निवडणुकीमध्ये काम करायचं याची व्यूहरचना केली. आणि ज्या दिवशी माझी निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी पुन्हा वामन म्हात्रे यांनी आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPI, शिवसेना या सगळ्या सहकाऱ्यांना एकत्र बोलवून कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे याची व्यूहरचना केली. याचा अर्थ असा आहे की उमेदवार भारतीय जनता पक्षाचा आहे पण चिंता विजयाची शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि RPIला आहे. हे निश्चितपणाने आपल्याला विजयाच्या दिशेने नेणारं सूचक काम आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून मी जेव्हा आगरी महोत्सवाला आलो होतो त्यावेळेला वामन म्हात्रे यांनी त्या ठिकाणी सुतोवाच केलं की यावेळेला अशी परिस्थिती आहे की 47 पैकी 46 नगरसेवक आपले आहेत, दोन्ही आमदार आपले आहेत, खासदार आपले आहेत, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. आम्ही या वेळेला निवडणुकीमध्ये तुम्हाला अबकी बार 1,20,000 पार अशा प्रकारचा संकल्प केला. हा संकल्प त्यांचा एकट्यांचा नाही तर आपला सगळ्यांचा मिळून संकल्प आहे. आणि निश्चितपणाने साहेब मला सांगायला आनंद आहे या गोष्टीचा की गेले अनेक दिवस आम्ही बदलापूरमध्ये फिरतो, बदलापूरच्या सोसायट्यांमध्ये जातो, तसंच कल्याण पश्चिमच्या सोसायट्यामध्ये नरेंद्र पवारांनी मी फिरतो. वामन म्हात्रे यांनी शिवसेनेच्या वॉर्डांचा प्रवास करवला, राजन म्हात्रे यांनी आमचे सगळे सहकारी शरद तेली, संजय भोईर यांनी भारतीय जनता पक्षाच्या वॉर्डांचा प्रवास करवला. ज्या ज्या सोसायटीत आम्ही जातो सोसायटीतला एकही माणूस असं बोलत नाही की आम्ही कपिल पाटलांना मत देऊ. सोसायटीतला प्रत्येक माणूस असं सांगतो तुम्हाला काही यायची गरज नाही, आम्ही नरेंद्र मोदींनाच मत देणार आहोत. हे जे परिवर्तन आहे हे लोकांच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण झालेला नरेंद्र मोदीजींच्यामुळे, त्यांच्या कामाच्यामुळे, कारण त्यांनी देशामध्ये विश्वामध्ये आपल्या भारताचा गौरव वाढवला. आणि म्हणून प्रत्येक नागरिकाला असं वाटते की माझं मत हे नरेंद्र मोदींना मिळालं पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांची. मग मी शेवटी त्यांना सांगतो मला मत दिल्यावर मी तुमचं मत पोचवीन तिकडे. बोलतं हे त्यांना दिलं म्हणजे तुम्हाला आपोआपच मिळेल. ही मानसिकता कल्याण पश्चिम बदलापूरची आहे. आणि आपल्या सगळ्या लोकांनी काम केल्यानंतर मला खात्री आहे की मुरबाड विधानसभेमध्ये भाऊ सगळ्यात जास्त मतं मागच्या वेळेला मिळाली होती 1.25 लाख. आणि कल्याण पश्चिममध्ये सगळ्यात जास्त लीड मिळाला होता 63,000चा. मुरबाडला 61,000चा लीड मिळाला, कल्याण पश्चिमला 63,000चा मिळाला. आताची जी राजकीय परिस्थिती जर बघितली तर ह्या दोन्हीकडे 2 लाखांपेक्षा जास्त मतं मिळू शकतात अशा प्रकारची परिस्थिती आहे. कल्याण पश्चिममध्ये पण तीच परिस्थिती आहे आणि बदलापूर मुरबाड तीच परिस्थिती आहे. मुरबाड विधानसभेत तर कोणच शिल्लक नाही आहे. आमदार आपले, आमदारांच्या विरोधात लढणारे राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव ते अजितदादांच्या बरोबर, आशिष दामले इकडे ते आपल्याबरोबर, त्याच्यानंतर एक वामन म्हात्रे लढले होते ते आपल्याबरोबर. मी विरोधात जेवढे लढले ते सगळ्यात महायुतीचा घटक आहे. त्याच्यामुळे फार तर
सगळ्यांनी आपण जोमाने काम केलं तर 30,000पेक्षा जास्त मतं महाआघाडीला जाऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती. हा गोटीराम पवार साहेब, सुभाष पवार, गोटीराम पवार साहेब हे दोघंही आपल्या बरोबर आहेत आणि ते अपक्ष लढतानाही लढल्यानंतरही 68,000 मतं त्यांनी घेतली होती. वामन म्हात्रेंनी फार मतं घेतली होती. या सगळ्या मतांची गोळाबेरीज केली तर मला असं वाटते 54,000. वामन म्हात्रे प्रॉम्प्टिंग करत राहतात काय चुकलं की हे सगळ्याची बेरीज केल्यानंतर मुरबाड विधानसभा मागच्या वेळेला मतं देण्यामध्ये 1 नंबरला होती, पण लीड देण्यामध्ये 2 नंबरला होती. मी विश्वासाने सांगतो या वेळेला मुरबाड विधानसभा सगळ्यात जास्त मतं देईल आणि सगळ्यात जास्त लीड ही देणारी विधानसभा ही मुरबाड विधानसभा असेल. आज या ठिकाणी सन्मान्य आमदार किसन कोथरे साहेब यांनी पुढाकार घेऊन या महायुतीचा मेळावा घेतला. आम्ही साहेब 10 तारीख ठरवली होती, पण त्यांनी प्रसंग राखून आपण येता म्हणून 10 तारखेची 9 तारीख केली आणि खरोखर आपल्या उपस्थितीत हा मेळावा होणं हे सुद्धा एक आमच्यासाठी पर्वणी असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणून 10 तारखेची 9 तारीख झाल्यानंतरही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळी मंडळी उपस्थित आहे. ते निश्चितपणाने आपल्या विजयाच्या दृष्टिकोनातनं हे पुढे जाणारी गोष्ट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. श्रीकांत शिंदेनी सांगितलं की अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार. आम्ही थोडंसं बदललं इकडे. अब की बार 400 पार आहे, पण अब की बार 400 पार उसमें एक भिवंडी लोकसभा में कपिल पाटिल खासदार आणि अब की बार 400 पार उसमें एक कल्याण लोकसभा में श्रीकांत शिंदे खासदार. आम्ही एक नवीन घोषवाक्य तयार केलं आणि निश्चितपणाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये 400 पार तर होणारच, पण या दोन्ही लोकसभा या भरघोस मताने निवडून येतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. फक्त एकच किस्सा सांगतो आणि माझं भाषण संपवतो. जेव्हा आपल्या समोरच्या उमेदवाराची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा त्यांनी मीडियासमोर भाष्य असं केलं की माझी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकली. मला एका पत्रकाराने विचारलं, टीव्हीला बातमीही ती आली. मला पत्रकाराने विचारलं की समोरचा उमेदवार असं बोलतो. मी त्याला उत्तर असं दिलं की मी ज्या विकासाच्या कॉन्क्रीटवर उभा आहे ना, हे कॉन्क्रीट बनवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. हे कॉन्क्रीट बनवण्याचं काम देशाचे गृहमंत्री अमित भाई शहाने केलेलं आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेबांनी केलेलं आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे. हे असं विकासाचं कॉन्क्रीट आहे. RDX बॉम्ब जरी टाकला ना तरी ते कॉन्क्रीट डळमळीत होणार नाही अशा मजबूत कॉन्क्रीटवर मी उभा आहे. म्हणून ज्याला कावीळ झाले त्याला सगळं पिवळं दिसते, म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन ही निश्चितपणाने सरकलेली आहे. म्हणून त्यांना असं वाटतंय की समोरच्याची जमीन सरकली असेल. तर हे महायुतीचा निश्चितपणाने 100% विजय होईल. त्याच्यासाठी मी आपल्याला पुन्हा एकदा आग्रहाची विनंती करतो की आपण मला आशीर्वाद द्यावा आणि पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवावं अशा आग्रहाची विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. सन्माननीय कपिल पाटील साहेब यांची निशाणी कमळ आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. येत्या 20 मेला त्यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यायचं आहे आणि यानंतर ज्यांची कृपा बदलापूरवर आहे, ज्यांनी अनेक कोटी रुपयांचा विकास निधी बदलापूरला दिलेला आहे आणि बदलापूर नगरीचा कायापालट ज्यांच्या माध्यमातून झाला ते तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. महाराष्ट्र राज्याचं उत्तुंग नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे आपण कृपया मार्गदर्शन करावं. सर्वांना विनंती आहे की आपण कृपया टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्राच्या नेत्याचं बदलापूर नगरीमध्ये स्वागत करावं. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, त्यामुळे एकदा आपण सगळे नारा देऊ. बोल सियापती रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की. जय श्री राम, जय जय श्री राम. अच्छा, किसन कथोरे साहेबांनी आयोजित केलेल्या
महायुतीच्या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री आणि आपले उमेदवार कपिल पाटीलजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी, शिवसेनेचे युवा नेते खासदार आणि कल्याणमधनं पुन्हा आपला आशीर्वाद ज्यांना मिळणार आहे ते सन्माननीय श्रीकांत शिंदेजी, हा मेळावा ज्यांनी आयोजित केला ते किसन कथोरेजी, कुमार ऐलानीजी, ज्ञानेश्वर म्हात्रेजी, जगन्नाथ पाटीलजी, नरेंद्र पवारजी, वामन म्हात्रेजी, रामभाऊ पातकरजी, मधुकर मोपेजी, आशिष दामलेजी, हेमंत म्हात्रेजी, उल्हास बांगरजी, मुकेशजी विशेष, शरदजी तेली, संजयजी भोईर, धनराजजी गायकवाड, राजेशजी घोरपडे, विकासजी म्हात्रे, साकीबजी गोरे, संभाजी शिंदे, राजनजी घोरपडे, शरदजी म्हात्रे, रवींद्रजी घोडविंदे, नितीनजी मोहपे, बाळाजी घोरपडे, दिनेशजी उघडे, संजयजी गायकवाड, श्रीधरजी पाटील, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. रामाचं नवरात्र सुरू होत आहे आणि यावेळेचा गुढीपाडवा याकरता खास आहे की 500 वर्षाच्या संघर्षानंतर आपलं आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम हे आता अयोध्येमध्ये आपल्या मंदिरामध्ये पुन्हा विग्रह रूपामध्ये त्या ठिकाणी बसले आहेत आणि त्यानंतर आलेला पहिला पाडवा हा आजचा असल्यामुळे हा पाडवा अतिशय खास आहे. आणि ज्यांनी प्रभू श्रीरामांना पुन्हा त्या ठिकाणी स्थापित केलं त्या माननीय नरेंद्र मोदीजींना प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि त्यांच्या विजयाची गुढी संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्याच आशीर्वादानं मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आपल्या विजयाची गुढी आता उंचच उंच जाणार आहे आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. किसन कथोरेजी, मी तुमचे आभार मानेन की तुम्ही अतिशय चांगला दिवस निवडला. गुढीपाडव्याचा दिवस हा आपण या ठिकाणी निवडला, नववर्षाचा दिवस निवडला. नववर्षाला नवीन संकल्प करायचे असतात. आमचा संकल्प एकच आहे आणि तो महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प आहे, सामान्य माणसाच्या विकासाचा संकल्प आहे. तो संकल्प घेऊन या महाराष्ट्रामध्ये गेली 2.5 वर्ष 2 वर्ष आम्ही काम करतो आणि देशामध्ये गेली 10 वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात हेच काम चाललेलं आहे. आज आपण पाहू शकतो मोदीजींनी भारताचं चित्र बदललं. ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेला ही अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे अशा प्रकारे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी 2013 साली संज्ञा दिली होती आणि छापून आलं होतं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो की आता भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत जाणार आहे, भारताची अर्थव्यवस्था कोलमडते आहे. 10 वर्षामध्ये मोदीजींनी या भारतात अशी मजबूत अर्थव्यवस्था तयार केली की त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं जगामधली सगळ्यात ब्राईट अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची आहे. सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची आहे. 10 वर्षामध्ये दिवाळखोरीकडे चालणाऱ्या भारताला मजबूत अर्थव्यवस्था दिली. जगातल्या 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही मोदीजींनी तयार केली आणि मोदीजींनी सांगितलं पिछले 10 साल ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अगले 5 साल में पिक्चर आपको देखने को मिलेगा. पुढच्या 5 वर्षात आपला भारत देश जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे.
विकसित भारताची मुहूर्तमेढ या ठिकाणी मोदीजींनी घातली आहे। आज जगातले अर्थशास्त्री हे तोंडामध्ये बोट घालतात ज्यावेळेस ते बघतात केवळ 10 वर्षामध्ये मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणलं। अर्थशास्त्री विचारतात हा चमत्कार झाला कसा? जे आम्हाला जमलं नाही ते भारताने केलं कसं? 25 कोटी लोक केवळ 10 वर्षामध्ये गरिबी रेषेच्या वर कसे आले? कारण मोदीजींनी गरिबी बघितली, त्यामुळे गरिबाचं दुःख काय हे मोदीजींना माहिती आहे, गरिबाला काय दिलं पाहिजे मोदीजींना माहिती आहे। केवळ 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना पक्क घर मोदीजींनी दिलं। ज्या 50 कोटी लोकांच्या घरामध्ये पाणी पोचत नव्हतं, ज्यांना हंडा घेऊन नदीवर किंवा तलावावर किंवा विहिरीवर जावं लागायचं, त्या 50 कोटी लोकांच्या घरात आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागणार नाही, तर त्यांच्या घरामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नळ हा मोदीजींनी 10 वर्षात पोचून दाखवला। आज आपण पाहू शकतो मूलभूत सोयी असतील, मग घरी वीज असेल, घरी गॅस असेल, घरी शौचालय असेल, या सगळ्या गोष्टी मोदीजींनी केल्या। आणि या भारतामध्ये 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा लोन मोदीजींनी देऊन त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं। आणि मला सर्वाधिक आनंद काय आहे, या 50 कोटी लोकांमध्ये 31 कोटी आमच्या माता भगिनी आहेत की ज्यांना लोन देऊन मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आहे। त्यामुळे माता भगिनींनी मोदीजींकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो त्यावेळेस पुरुषच पायावर उभा राहतो, पण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो। आणि म्हणून मोदीजींनी महिलांच्या अधिकारितेकरता सर्वाधिक काम केलं। आणि माता भगिनींनो, 2-3 वर्षांनी हा स्टेज तुम्हाला असा दिसणार नाही। आज याच्यावर महिला नाही आहेत, सगळ्या पुरुष नेत्यांना सांगतो आता मोदीजींनी तुमच्याकरता हा स्टेज ठेवलेला नाही। मोदीजींनी आता कायदा पारित करून पुढच्या विधानसभेत आणि लोकसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण दिलेलं आहे। आता तुम्हाला अर्धा स्टेज खाली करावा लागेल, नाही तर स्टेज वाढवावा लागेल, खुर्च्या वाढवाव्या लागतील आणि आमच्या माता भगिनींना देखील या ठिकाणी मंचावर बसवावं लागेल। एक अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं। सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक, प्रत्येक समाजाचा विचार हा मोदीजींनी या ठिकाणी केला, त्याच्यापर्यंत योजना पोहोचवल्या। आणि सगळ्यात मोठं परिवर्तन या देशात मोदीजींनी काय केलं, तर एक अशी व्यवस्था तयार केली की ज्या व्यवस्थेमध्ये मोदीजी जर 1 रुपया दिल्लीतून पाठवतात तर पूर्ण 1 रुपया शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो। कोणाला भ्रष्टाचाराची संधी त्याच्यामध्ये नाही, जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही मोदीजींनी तयार केली। आणि म्हणूनच भारताची अर्थव्यवस्था मोठी झाली। तुम्ही विचार करा, या भारतामध्ये 2013 साली आम्ही वर्षाला 1 लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचो। रस्ते असेल, पाणी असेल, पूल असेल, रेल्वे असेल, एअरपोर्ट असेल, पोर्ट असेल, या सगळ्या गोष्टींवर वर्षाला 1 लाख कोटी खर्च करायचो। मोदीजींच्या काळामध्ये 1 लाख कोटीवरनं आता वर्षाला 11 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण तयार करतो, खर्च करतो। आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत, या ठिकाणी रेल्वे लाईन तयार होतात, या ठिकाणी पुलं तयार होतात, या ठिकाणी एअरपोर्ट तयार होत आहेत, सामान्य माणसाला सुविधा देणाऱ्या गोष्टी तयार होत आहेत। किसन कथोरे साहेब, चिंता करण्याचं कारण नाही, रेल्वेचा तर विस्तार होणारच आहे, कारण मोदीजींनी ठरवलाय रेल्वेच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये
जी काही गुंतवणूक रेल्वेवर 1.5 लाख कोटी रुपयाची असायची ती 10 पटीने वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या कामामध्ये चिंता करण्याचं कारण नाही. आणि आपल्याजवळ या ठिकाणी 2 खासदार असे आहेत जे सक्षम आहेत. हे दोन्ही खासदार मोदीजींच्या मदतीने रेल्वेचा कायापालट तर करतीलच, पण त्याच वेळी आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही तुम्हाला मेट्रो देखील लवकरच देणार आहोत. हेही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं की केवळ रेल्वे नाही तर मेट्रो देखील आम्ही पोचवणार आणि आमच्या प्रवास करणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना एक वेगळी सोय या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे. आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात मागील 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर जे वेगाने निर्णय आपण घेतले आणि विशेषतः शहरीकरणाचा विचार करताना शहरांकरता पिण्याचं पाणी असलं पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था असली पाहिजे, रस्ते असले पाहिजे, हॉस्पिटल असले पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीवर ज्या प्रकारचा भर आपण टाकला आज आपण पाहतोय हा मतदारसंघ देखील कथोरे साहेब आपल्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात बदललेला आहे. आणि आता तर आपली महायुती इतकी मजबूत आहे, आपले शिवसेनेचे राष्ट्रवादीचे सगळे आपले भाऊबंद आपल्या सोबत आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे. मला विश्वास आहे की या ठिकाणी हा जो बदल आहे तो लोकांना निश्चितपणे आज दिसतो आणि भविष्यात देखील दिसणार आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगण्याकरता या ठिकाणी आलोय, मोदीजींच्या नेतृत्वात देश बदलतोय. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये केवळ 2 खेमे आहेत. एक खेमा आहे ज्याचं नेतृत्व माननीय मोदीजी करतात, दुसरा खेमा आहे ज्याचं नेतृत्व राहुल गांधी करतात. आपल्या उमेदवाराला कमळाचं बटन दाबा किंवा धनुष्यबाणाचं बटन दाबा किंवा घड्याळाचं बटन दाबा, वोट मोदीजींना जातं. इतर कुठलंही बटन दाबलं तर वोट राहुल गांधींना जातं. माझा तुम्हाला सवाल आहे, आपल्याला या देशाचा नेता कोण हवाय? सांगा कोण हवाय? कोण हवाय? कोण हवाय? कोण हवाय? महिलांना कोण हवाय? जोराने सांगा, आवाज कमी येतोय. मोदीजी हवे तर मग काही चिंता करण्याचं कारण नाही आहे. महायुतीची बटन दाबली की मोदीजींना वोट जातं. आणि आपली महायुती कशी आहे? आपल्या महायुतीला मोदीजींचं इंजिन आहे. त्याला वेगवेगळे डबे आपण लावले आहेत. प्रत्येक डब्यामध्ये लोकांना बसायची व्यवस्था केली आहे. संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आपली महायुती पुढे जाते. पण जी इंडी आघाडी तयार झाली आहे, महाविकास आघाडी तयार झाली आहे, इथे कोणी डब्बे नाही आहे. प्रत्येकाने स्वतःला इंजिन घोषित केलाय. कोणी डब्बा लिहायलाच तयार नाही आहे. इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हरला जागा असते, इंजिन मध्ये जनतेला बसायला जागा नसते. आणि हे महाविकास आघाडीचे जे इंजिन आहेत हे प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चाललेलं आहे. आपली गाडी विकासाची गाडी एका दिशेनं चालली आहे आणि यांचे इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चालले आहे. एक इंजिन बदलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन कोल्हापूरकडे जाते, एक इंजिन सोलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन नागपूरकडे जाते. आणि परिणाम असा होतो की यांची गाडी जागेवरनं हालतच नाही, हालत नाही, डुलत नाही. अशा प्रकारची इंजिनं ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने तयार केली आहे. आणि म्हणून मोदीजींच्या पाठीची भक्कमपणे आपल्याला उभं राहायचं आहे. मोदीजींनी या देशाला एक मजबूत सुरक्षा कवच दिलाय, एक वैश्विक नेतृत्व दिलाय. या भारतामध्ये एकेकाळी आतंकवादी हमले व्हायचे, भारताचे प्रधानमंत्री युनायटेड नेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी निषेध करायचे, रडायचे, आम्हाला वाचवा, आमच्यावर पाकिस्तान हमला करतो, चीन आम्हाला त्रास देतो. पण हा नवीन भारत तयार झाला. मोदीजी जाऊन रडत नाही, मोदीजी रडणारे नाही, मोदीजी लढणारे आहेत. आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसून देखील आतंकवाद्यांना मारण्याची ताकद असलेला नेता आज आपल्याकडे आहे. आणि या भारताने
आज एवढी क्षमता तयार केली आहे की आज भारताने 7,000 किलोमीटर दूर एक टार्गेट असेल तर तिथेही भारताचं मिसाईल आज जाऊन ते टार्गेट नष्ट करू शकते. एवढी ताकद जी केवळ यापूर्वी अमेरिकेकडे होती आणि रशियाकडे होती ती आता भारताकडे मोदीजींच्या नेतृत्वात तयार झाली आहे. आणि म्हणून चीन असेल पाकिस्तान असेल आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही. एक असा मजबूत नेता आपल्याला मिळालेला आहे ज्या भारतामध्ये सगळे शस्त्रास्त्र आपण त्या ठिकाणी आयात करायचो तो भारत आज शस्त्रास्त्र निर्यात करतोय. इतका मजबूत भारत मोदीजींनी तयार केला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो आता पुढच्या 5 वर्षामध्ये या भारताच्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम मोदीजी करणार आहेत. मोदीजींना जी ताकद आपल्याला द्यायची आहे जी शक्ती आपल्याला द्यायची आहे ती शक्ती सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता द्यायची आहे. 400 पारचा नारा हा केवळ त्या ठिकाणी सिंहासनावर बसण्याकरता नाही आहे तर मोदीजींनी सांगितलं आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला पण एक दिवसही सिंहासनावर बसले नाहीत. राज्याभिषेक करून त्यांनी मोगलांना सांगितलं हिंदू पाडपाडशाही सुरू झाली आहे. हिंदूंचं राज्य भारतीयांचं राज्य तयार झालंय. खबरदार तुम्ही वाकड्या नजरेनं माझ्या स्वराज्याकडे पाहू नका. पण एकही दिवस ते त्या सिंहासनावर बसले नाहीत. छत्रपती दुसऱ्या दिवशीपासून स्वराज्याच्या विस्ताराकरता निघाले आणि शेवटपर्यंत स्वराज्याकरता लढत राहिले. मोदीजी म्हणाले माझी प्रेरणा ही तेच छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून तिसऱ्यांदा मला या ठिकाणी सत्ता हवी आहे. ती सिंहासनावर बसण्याकरता नाही तर रयतेच्या जीवनामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता आणि एक मजबूत भारत बनवण्याकरता तिसऱ्यांदा सत्ता या ठिकाणी मला हवी आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो मी तुम्हाला विनंती करतो ही निवडणूक आपल्या उमेदवारांची नाही. ही निवडणूक आपल्या पक्षाची देखील नाही. ही निवडणूक भारताची निवडणूक आहे. ही निवडणूक भारताला मजबूत करण्याची निवडणूक आहे. एक उज्ज्वल महाराष्ट्र घडवण्याची निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या विकासाकडे मोदीजींचा आशीर्वाद घेऊन पुढे जाण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून आजच्या या मेळाव्यामध्ये आपण निर्धार करूया भिवंडी लोकसभा मतदारसंघ असो कल्याण लोकसभा मतदारसंघ असो की संपूर्ण महाराष्ट्र असो महायुतीच्या मागे आपण भक्कमपणे उभे राहू. आणि मुरबाड मतदारसंघ तर यावेळेस रेकॉर्ड करणार आहे. यावेळेस रेकॉर्ड करणार आहे एक असा रेकॉर्ड जो कोणाला मोडता येणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी कपिल पाटलांना आपण सगळे मिळून त्या ठिकाणी आघाडी देऊ हा विश्वास व्यक्त करतो. आणि या चांगल्या दिवशी कार्यालय उद्घाटनाकरता कथोरे साहेब तुम्ही निमंत्रित केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो.